इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। त्यानंतर 2 टोमॅटो उभे पातळ चिरून, एका बटाट्याचे आणि 2 गाजराचे छोटे छोटे काप, अर्धी ते पाऊण वाटी मटार, त्यानंतर अर्धी वाटीपेक्षा कमी शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 बेडगी मिरची। तर इथे करून घेतली मी अर्धी तयारी। सुनबाईची काही आयडिया आणि माझी काही आयडिया मिळून एवढी भन्नाट केली ना। नमस्कार, चला तर सुरुवात करूया। आता वाटण करून घेणार आहे लसूण अद्रक खोबऱ्याचं। इथे मी पाऊण वाटी तांदूळ घेत आहे, त्यानंतर अर्धी वाटी तुरीची डाळ। तांदूळ आणि डाळ आपण सारख्या प्रमाणात पण घालू शकतो। कुकरमध्ये घालत आहे 2 ते 3 पळ्या तेल, 1 चमचा मोहरी। मोहरी तडतडली की 1 चमचा जिरे। जिरे छान तडतडले की कढीपत्ता पण छान तडतडू द्यायचा। त्यानंतर लसूण अद्रक आणि खोबऱ्याचं वाटण। आता हे सगळं तेलामध्ये मी व्यवस्थित परतून घेत आहे। आता यामध्ये टाकत आहे अर्धा चमचा हळद आणि हिंग। हिंग मात्र आवर्जून आपल्याला घालायचं आहे। त्यानंतर बेडगी मिरची आता तेलामध्ये मी परतून घेत आहे। परततानाच याचा सुगंध सुटला आहे। त्यानंतर हे सगळं एकदम घालणार आहे। आता हे सगळं मी परतून घेत आहे। व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये टाकते आपल्या चवीनुसार मीठ, त्यानंतर लाल तिखट। आता मीठ आणि लाल तिखट आपल्या गरजेनुसार घालायचे। आता हे सगळं परतून झाल्यानंतर यामध्ये टाकत आहे बिर्याणी मसाला। पुन्हा एकदा सगळं परतून घेत आहे। डाळ आणि तांदूळ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतला। आता यामध्ये टाकत आहे आणि पुन्हा परतायचे। आता जेवढं भांडं आपण डाळ आणि तांदूळ घेतले होते बरोबर तेवढंच मोजून आपण दुप्पट पाणी घालत आहोत। आता आपण घेतलेलं प्रमाण व्यवस्थित आहे की नाही हे बघण्यासाठी अजून एक आयडिया सांगते। त्या पहिले मीठ कमी वाटलं म्हणून थोडंसं मीठ घातलं। आता आपलं बोट आहे ना त्याची पुढची कांडी बुडेल एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे। त्यानंतर घालते बारीक चिरलेली कोथिंबीर। कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहे। 3 शिट्ट्या झाल्या की 5 मिनिटांनी पूर्ण वाफ काढून घ्यायची आहे। खूप वेळ जर आपण ही वाफ ठेवली ना तर त्याला कोरडेपणा येतो, तोच आपल्याला येऊ द्यायचा नाही। कारण खिचडी कशी छान सरसरीत आणि लुसलुशीतच छान लागते। आपण बघू शकता आपली खिचडी अगदी मस्त तयार झालेली आहे। आता यावर पुन्हा आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, कारण ह्याने याची चव अजूनच वाढते। पण अजून इथे संपलं नाही बरं का, आपलं अजून राहिले मेन इन्ग्रेडियंट्स। आता आपल्याला बघूनच कळेल की आपली खानदेशी खिचडी कशी झाली ते। आता एका प्लेटमध्ये काढते। एवढी खिचडी सरसरीत राहिली की ती पटापट जाते। खरंच याची चव अप्रतिम लागते, पण ती ह्या साजूक तुपाने। आता खिचडीवर घालत आहे 2 ते 3 चमचे मस्त साजूक तूप। खानदेशी खिचडी म्हटली की शेंगदाणे आणि तुरीची डाळ। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा। धन्यवाद।